नमस्कार. सादर करत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. उथळसर आणि नौपाड्याच्या काही भागात सोमवार 15 एप्रिल रोजी पाणी पुरवठा बंद. कळवा प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील पाणीपट्टी आणि मालमत्ता कर वसुली ही 100% वसुली झालीच पाहिजे. महापालिका आयुक्त सौरभ राव आणि नववर्ष स्वागत यात्रेत महापालिकेच्या मतदान आणि पाणीपुरवठा चित्ररथास विशेष पुरस्कार. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनल आणि संकेतस्थळाला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील कळवा प्रभाग समितीची पाहणी करून प्रभाग समितीच्या माध्यमातून होत असलेल्या कामकाजाचा आढावा आयुक्त सौरभ राव यांनी घेतला. यावेळी कळवा प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील पाणीपट्टी आणि मालमत्ता कर वसुली ही 100% वसुली झालीच पाहिजे, या दृष्टीने कार्यवाही करावी. तसेच मान्सूनपूर्व करण्यात येणारी कामे, नालेसफाई तातडीने सुरू करण्याचे निर्देशही आयुक्तांनी आढावा बैठकीत दिले. ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून कळवा परिसरात झालेली आणि होत असलेली विकास कामे तसेच संपूर्ण शहराची भौगोलिक परिस्थिती, कळवा पूर्व परिसरातील पारसी डोंगर आणि 3 बाजूंनी वेढलेला खाडी किनारा या दृष्टीने शहराचे क्षेत्रफळ आदी सर्व माहिती सादरीकरणाच्या माध्यमातून आयुक्त सौरभ राव यांनी जाणून घेतली. सद्यस्थितीत कळवा प्रभाग समितीच्या माध्यमातून मालमत्ता कर वसुली 75% आणि पाणीपट्टी 62% असल्याबद्दल आयुक्तांनी नाराजी व्यक्त करीत पाणीपट्टी आणि मालमत्ता कर वसुली 100% झालीच पाहिजे या दृष्टीने कृती आराखडा करण्याचे निर्देश आयुक्त राव यांनी यावेळी दिले. शहरातील अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी GPS सॅटेलाईट प्रणालीचा अवलंब करावा, जेणेकरून शहरात होत असलेल्या बांधकामांची माहिती तात्काळ मिळण्यास मदत होईल. या माध्यमातून अनधिकृत बांधकामांवर तात्काळ कारवाई करता येईल. अनधिकृत बांधकामांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करीत अनधिकृत बांधकाम जर शहरात होत असल्याचे निदर्शनास येताच ते तात्काळ निष्कासित करण्याच्या स्पष्ट सूचना आयुक्तांनी सहाय्यक आयुक्तांना दिल्या आहेत. वन विभाग, खार जमिनीच्या जागेवर नव्याने होणाऱ्या अनधिकृत बांधकामाबाबत संबंधित विभागाशी पत्रव्यवहार करून ही कारवाई न झाल्यास त्या ठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. प्रभाग समितीत नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारींचा आढावा घेऊन ज्या तक्रारींचा निपटारा प्रभाग समिती स्तरावर करणे शक्य आहे तो जलद गतीने करावा. तसेच तक्रारीचा निपटारा झाल्यावर संबंधित तक्रारदाराला त्याची माहिती देण्यात यावी. तसेच ज्या तक्रारी मुख्यालयामार्फत सोडविणे आवश्यक आहे, त्या संबंधित विभागाकडे वर्ग कराव्यात. शहरात होणाऱ्या अनधिकृत बांधकाम अतिक्रमण यांचा मासिक अहवाल तयार करून तो सादर करण्याचे निर्देशही सहाय्यक आयुक्तांना सदर बैठकीत देण्यात आले. पावसाळा तोंडावर आला असल्याने शहरातील धोकादायक इमारतींचा आढावा घ्यावा. मोडकळीस आलेल्या इमारतींचे त्रयास संस्थेद्वारे परीक्षण करून त्या निष्कासित करणे आवश्यक असेल तर त्या पावसाळ्याच्या अगोदर निष्कासित कराव्यात.
तसेच वास्तुविशारदाकडून धोकादायक इमारतीचे त्रुटीबद्ध पद्धतीने मूल्यांकन करून घ्यावे. जर मूल्यांकन करून सुद्धा अप्रिय घटना घडली तर त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या लेखी सूचनाही त्यांना देण्यात याव्यात असेही आयुक्तराव यांनी नमूद केले. ज्या इमारती अतिधोकादायक आहे त्या इमारतीतील नागरिकांना स्थलांतरित करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. प्रभाग समिती अंतर्गत असलेल्या सर्व नाल्याच्या साफसफाईला लवकर सुरुवात करावी. पावसाळ्यात सखल भागात पाणी साचण्याची जी ठिकाणे आहेत त्या ठिकाणी पाणी साचल्यावर आवश्यकतेनुसार पंप उपलब्ध करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याबाबत आयुक्तांनी सूचित केले. कळवा प्रभाग समितीतील सर्व कामांचा आढावा घेतल्यानंतर आयुक्त सौरभ राव यांनी महापालिका अधिकाऱ्यांसमवेत परिसराची पाहणी केली. पावसाळ्यात विटावा सबवे येथे पाणी साचून वाहतूक कोंडी होते त्या ठिकाणची पाहणी करून या ठिकाणी पाण्याचा निचरा होण्यासाठी बसविण्यात आलेल्या यंत्राची पाहणी केली. तदनंतर नव्याने सुरू करण्यात आलेल्या पुलाची माहिती घेतली. कळवा पुलाखाली तयार करण्यात आलेल्या वॉटरफ्रंट प्रकल्पाची पाहणी करून या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या उद्यानाचे कौतुक केले. तसेच खारेगाव टोलनाका येथील ठाणे नाशिक राष्ट्रीय महामार्गाच्या सुरू असलेल्या कामाची देखील पाहणी केली. मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. मतदानाचा दिवस हा सुट्टी असल्याने बाहेर जाऊ नका. नागरिकांनी मतदानाच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावावा अशी जनजागृती ठाण्यातील भारतीय नववर्ष स्वागत यात्रेत ठाणे महापालिकेच्या माध्यमातून नागरिकांना करण्यात आली. श्रीमान कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाच्या वतीने ठाणे महापालिकेच्या मतदान आणि पाणी पुरवठा विभागास सरकारी सहभागासाठी विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. श्रीमान कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास आणि ठाणे महानगरपालिका यांच्या विद्यमाने काढण्यात येणाऱ्या नववर्ष स्वागत यात्रेत महापालिकेच्या वतीने अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, महापालिकेच्या विविध विभागांचे विभागप्रमुख सहभागी झाले होते. भारतीय नववर्षे स्वागत यात्रेत ठाणे महापालिकेच्या माध्यमातून निवडणुकीची जनजागृती करणारा चित्ररथ, पाण्याची बचत करा, पाणी जपून वापरा, रेन वॉटर हार्वेस्टिंगचा अवलंब करा अशी जनजागृती करणारा पाणी पुरवठा विभागाचा चित्ररथ, नागरिकांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा म्हणजेच परिवहन सेवेचा वापर करा असा संदेश देणारा परिवहनचा चित्ररथ आणि झाडे लावा, झाडे आणि पर्यावरण वाचवा असा संदेश देणारा पर्यावरण आणि प्रदूषण विभागाचा संयुक्त चित्ररथ सहभागी करण्यात आले होते. मतदान हे प्रत्येक नागरिकांचे राष्ट्रीय कर्तव्य असून तो बजावणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे. त्यामुळे मे महिन्यात होणाऱ्या निवडणुकांमध्ये नागरिकांनी मतदान करावे. लोकशाहीचे एकच अनुष्ठान, करा आपले मतदान लोकशाहीचा बाळगू अभिमान. चला करू मतदान अशी जनजागृती नववर्ष स्वागत यात्रेत करण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांनाही मतदानाचे महत्त्व कळावे यासाठी मतदानाचे संदेश असलेले टी-शर्ट घालून त्यांनी निवडणुकीबाबत जनजागृती केली. आपले मत हे अमूल्य असून ते वाया घालवू नका. मतदानादिवशी असलेल्या सुट्टीचा वापर बाहेर जाण्यासाठी करू नका असा संदेश निवडणुकीच्या चित्ररथातून नागरिकांना देण्यात आला. तसेच मतदान करण्यासाठी जाताना आवश्यक असलेल्या ओळखपत्रांची माहितीही या चित्ररथाच्या माध्यमातून नागरिकांना देण्यात आली. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यातील गावे हागदारी मुक्त करणे आणि ग्रामीण भागातील शहरालगतच्या ग्रामपंचायतीमध्ये कायमस्वरूपी स्वच्छता राखण्यासाठी जिल्हा परिषद ठाणे विविध उपाययोजना राबवित आहे. शहर आणि हायवेलगतच्या ग्रामपंचायतीमध्ये वाढते शहरीकरण आणि औद्योगिकरण यामुळे जिल्ह्यातील शहरालगतच्या 80 गावांमधून रोज मोठ्या प्रमाणावर कचरा हा रस्त्यालगत टाकण्यात येत आहे.
या समस्येवर मात करण्यासाठी जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत काबतुलबॉक्स हा सॉफ्टवेअरच्या मदतीने कचरा असलेल्या ठिकाणचे फोटो आणि माहिती स्वच्छ भारत मिशन विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मार्फत भरण्यात आले आहे. तेथील कचरा लवकर उचलण्यात यावा तसेच गाव स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांनी केले. अनेक वर्षापासून साठलेला अंदाजे 4800 टन कचरा उचलण्यासाठी नियोजन करण्यात आले होते. तसेच 8 एप्रिलपर्यंत 4380 इतका टन कचरा उचलण्यात आला आहे. 91.25% काम पूर्ण करण्यात आले आहे. ग्रामीण भागात हायवेलगतच्या ग्रामपंचायतीसमोर कचरा उचलण्याची मोठी समस्या आहे. या समस्येवर मात करण्यासाठी प्रथम काबतुलबॉक्स हा सॉफ्टवेअरच्या मदतीने कचरा असलेल्या जागाची माहिती मागविण्यात आली आहे. ग्रामपंचायत निहाय किती कचरा उचलला जात आहे यांची माहिती देखील दररोज घेण्यात येत आहे. ग्रामपंचायत मार्फत ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे तसेच आवश्यकता पडल्यास दंडात्मक कार्यवाही देखील करण्यात येईल. जिल्हा परिषद अंतर्गत 5 पंचायत समिती क्षेत्रातून जाणाऱ्या राष्ट्रीय आणि राज्य मार्गावर पडलेला कचरा पहिल्या टप्प्यात 15 एप्रिलपर्यंत उचलून नियोजित डम्पिंग ग्राउंडवर टाकण्यात येत आहे. या कचऱ्याचे मजूर आणि कचरा वेचकांद्वारे वर्गीकरण करून न कुजणारा आणि पुनर्वापर करता येण्यास योग्य असणारा कचरा रिसायकलर्सना सुपूर्द करण्यात येत आहे. तसेच प्रत्येक तालुक्यातील मार्गावर आवश्यकतेनुसार जेसीबी डंपर्स आणि मजुराच्या द्वारे स्वच्छता राखण्याचे आणि पडलेला कचरा उचलण्याची कार्यवाही सुरू ठेवण्यात आली आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. गुढीपाडव्यादिनी हिंदू नववर्ष प्रारंभ होत असल्याने याच दिवशी चैत्र नवरात्र उत्सव सुरू होतो. दरवर्षीप्रमाणे यंदाही कोपरीतील संत तुकाराम मैदानात धर्मवीर श्रीमान आनंद दिघे प्रतिष्ठानच या वतीने होणाऱ्या चैत्र नवरात्र उत्सवात मथुरेच्या श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिराच्या धर्तीवर मंदिराचा देखावा साकारण्यात आला आहे. चैत्र नवरात्र उत्सवाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब उपस्थित राहून वेद मंत्रांच्या घोषात पूजा अर्चा केली. या प्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवती लता शिंदे, सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे, स्नुषा वृषाली शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
18 एप्रिल पर्यंत सलग 9 दिवस नवकुंडलात्मक सहस्त्र चंडी महायाग होणार असून भाविकांसाठी दररोज मोफत अन्नछत्र सुरू आहे. ठाणे पूर्वेकडील कोपरी येथील संत तुकाराम महाराज मैदानात धर्मवीर श्रीमान आनंद दिघे प्रतिष्ठानच या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने दरवर्षी मंगलमय वातावरणात श्रीमान अंबेमोह चैत्र नवरात्र उत्सव साजरा केला जातो. यंदा देखील प्रधानाचार्य वेदमूर्ती रवींद्र भगवान पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सह कुटुंब उपस्थित राहून श्रींची प्राणप्रतिष्ठा तसेच सहस्त्र चंडी याग केला. तसेच जनतेवर कृपादृष्टी ठेवून समृद्धी आणि संतुष्टीचा आशीर्वाद महाराष्ट्राच्या मस्तकी असू दे. सर्वांना सुख समाधान, आनंद, भरभराट आणि उत्तम आरोग्य लाभू दे, असे मागणे मुख्यमंत्र्यांनी आई जगदंबेच्या चरणी मागितले. या 9 दिवसांच्या काळात पारंपरिक गोंधळ, भारूड, शाहिरी कला, महाराष्ट्राची लोकधारा, माता की चौकी यासारख्या विविधतेने नटलेल्या तसेच मंत्रमुग्ध करणाऱ्या सांस्कृतिक, भक्तिमय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुढीपाडव्याला पहिल्या दिवशी पूर्वांग प्रस्तुत चैत्रदुर्ग हा जागर स्त्री शक्तीचा गीत नजराण्याचा सांस्कृतिक कार्यक्रम जल्लोषात पार पडला. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित महिलांनी मराठी, हिंदी तसेच गुजराती भाषेतील पारंपरिक गीतांवर फेर धरून आनंद लुटला. तर देवीचा आकर्षक नयनरम्य देखावा, देवीची विलोभनीय मूर्ती पाहण्यासाठी आणि देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविकांचा ओघ सुरू असतो. मनसेने भाजपला बिनशर्त पाठिंबा दिल्याची घोषणा केल्यानंतर अनेक ठिकाणी राजीनामा नाट्य सुरू झाले आहे. मीरा भाईंदर येथील भाजपचे उत्तर भारतीयांचे प्रतिनिधित्व करणारे ब्रिजेश तिवारी आणि त्याच्यासोबत 40 ते 50 भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मातोश्री येथे शिवबंधन बांधून भगवा हाती घेतला. त्यावेळी शिवसेना नेते आणि खासदार राजन विचारे, विरोधी पक्षनेते विधान परिषद अंबादास दानवे, संपर्क प्रमुख विनोद घोसाळकर, जिल्हा प्रमुख प्रभाकर म्हात्रे आणि इतर शिवसैनिक उपस्थित होते. राज ठाकरे यांनी भाजपला दिलेल्या पाठिंब्यामुळे भाईंदर येथील उत्तर भारतीय लोक नाराज झाले असून आमच्या जखमा अजून ताज्या असल्याच्या प्रतिक्रिया यावेळी पक्ष प्रवेश करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी दिल्या. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्यासाठी महायुतीला पाठिंबा दिला. राज ठाकरे यांच्या या घोषणेनंतर डोंबिवलीतील मनसेचे पदाधिकारी मिहिर दवते यांच्यासह इतर 7 जणांनी राजीनामा दिला आहे. राज ठाकरे यांची बदलती भूमिका कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम वाढल्याने राजीनामा दिल्याचे मिहिर दवते यांनी सांगितले आहे. मनसेच्या सोशल मीडिया ग्रुपवर राजीनामा दिला आहे. गुढीपाडव्यानिमित्त मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईत मेळावा घेतला. लोकसभा निवडणुकीसाठी राज ठाकरे काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. राज ठाकरे यांच्या या भूमिकेनंतर एकीकडे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांचा जल्लोष आहे, तर दुसरीकडे नाराजी देखील व्यक्त केली जात आहे. डोंबिवलीतील मनसे विद्यार्थी सेनेचे शहर संघटक मिहिर दवते यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. दवते यांनी सांगितले की, मनसेच्या सोशल मीडियावर राजीनामा दिल्याचे स्पष्ट केले आहे. राज ठाकरे यांची बदलती भूमिका आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम वाढत असल्याने राजीनामा दिल्याचे त्यांनी सांगितले. मुस्लिम बांधवांचा पवित्र सण रमजान ईद भिवंडी शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतोय. यावेळी शहरातील सुमारे 113 मशिदींमधून सामूहिक नमाज अदा करण्यात आली. लहान मुलांपासून सर्वांमध्ये या निमित्ताने विशेष उत्साह दिसून आला. सकाळी 07:00
विविध मशिदींमध्ये विशेषतः पटेल कंपाऊंड, धामणकर नाका, असबी, गाबीनगर, शांतीनगर, ईदगाह, रोशनबाग, नागाव, दिवाणशाह, भूसार मोहल्ला, निजामपुरा, सौदागर मोहल्ला येथे ईद उल फित्रची नमाज अदा झाली. त्यामुळे या सणाच्या निमित्ताने उत्साह दिसून आला आणि शेवटी मुख्य नमाज कॉट्रगेट येथील सुन्नी मशिदीत सकाळी 8:30 वाजता अदा करण्यात आली. यानंतर डीसीपी क्राईम डीसीपी पराग मणेरे, विद्या देशमुख ठाणे जॉईंट सीपी यांनीही नमाज्यांना गुलाब पुष्प देऊन रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून श्वान पथकामार्फत संपूर्ण परिसराची पाहणी करण्यात आली. मुस्लिम बांधवांनीही रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. ठाणे महानगरपालिकेच्या उथळसर प्रभाग समिती क्षेत्रात जलवाहिनी स्थलांतराच्या अत्यावश्यक कामामुळे सोमवार 15 एप्रिल 8:00 ते मंगळवार 16 एप्रिल 8:00 वाजेपर्यंत 24 तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे. केव्हिला नाला पुलाच्या कामामुळे जेलच्या जलकुंभावरून पाणी पुरवठा करणारी मुख्य वितरण वाहिनी बाधित होणार आहे. त्यामुळे या जलवाहिनीचे स्थलांतर करून जोड काम करण्यासाठी 24 तासांचा शटडाऊन पाणी पुरवठा विभागाने घेतला आहे. या शटडाऊनमुळे उथळसर प्रभाग समिती क्षेत्रातील राबोडी क्र. 1 व 2, केव्हिला, आकाशगंगा, पंचगंगा, उथळसर, सेंट्रल जेल परिसर, पोलीस लाईन, तसेच नौपाडा प्रभाग समिती क्षेत्रातील एन.के.टी. महाविद्यालय परिसर, खारकराळी, पोलीस हायस्कूल या भागात सोमवार 15 एप्रिल 8:00 ते मंगळवार 16 एप्रिल 8:00 वाजेपर्यंत 24 तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे. या शटडाऊननंतर पाणी पुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करावा आणि पाणी जपून वापरावे, असे आवाहन ठाणे महापालिकेने केले आहे. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. उथळसर आणि नौपाड्याच्या काही भागात सोमवार 15 एप्रिल रोजी पाणी पुरवठा बंद. कळवा प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील पाणीपट्टी आणि मालमत्ता कर वसुली ही 100% वसुली झालीच पाहिजे. महापालिका आयुक्त सौरभराव आणि नववर्ष स्वागत यात्रेत महापालिकेच्या मतदान आणि पाणी पुरवठा चित्ररथास विशेष पुरस्कार. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेल्यास आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच यूट्यूबचे चॅनेलला अवश्य भेट द्या. मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.